कारण शक्ती वाघ ज्यावेळी आला त्यावेळी जेवढी गाजावाजा केला त्याचा मृत्यू झाल्यावरती सांगणे ही जबाबदारी आहे जिजामाता उद्यानाकडच्या प्रशासनाकडनं आलेली नाही. ते आजपर्यंत त्यांनी जाहीर केलेलं नाही. का? मुंबईतील भायखळ्यातील राणीबागेतील शक्ती वाघाचा मृत्यू झालेला आहे आणि या वाघाचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास 8 दिवसांनंतर ही बातमी समोर येते. 17 नोव्हेंबर रोजी शक्ती वाघाचा मृत्यू होतो. मात्र 8 दिवसांनी हे प्रकरण समोर का येतं, त्यामुळे संशयास्पद मृत्यू हा वाघाचा झालाय का असा संशय व्यक्त केला जातो. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी सर आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, हाकेच्या अंतरावरती तुमच्या भायखळा झू येतं आणि तिथे अनेकांचं पर्यटन स्थळ असेल किंवा आकर्षण असेल असं आपल्याला राणीचं बाग आहे आणि त्याच्यामध्ये वाघ आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी शक्ती वाघाचा मृत्यू झालेला आहे. आता या प्रकरणी संशय व्यक्त केला जातोय, तुम्ही कसं पाहता? नाही, संशय नाहीये. आमचं एक ठाम मत आहे. कारण माझे जे स्वीय सहाय्यक आहेत प्रथमेश जगताप यांनी मला 15 तारखेला सांगितलं की साहेब, जिजामाता उद्यानमध्ये जो शक्ती वाघ आहे मला बातमी मिळालेली की त्याचा मृत्यू झालेला आहे, परंतु अजूनपर्यंत जाहीर केलं गेलेलं नाहीये. आणि मग त्यांनी त्यांची जे काय माहितीच्या मी सांगितलं माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये मागून घ्या काय नेमकं आहे घडलंय ते. आणि त्याप्रमाणे त्यांनी पत्र टाकलं. तोपर्यंत चौकशी करत होते काय नेमकं झालं. कारण वाघांच्या बाबतीत त्यांचा जिव्हाळा आणि वाघाच्या बाबतीत असणारी माहिती संकलन हे प्रचंड आहे. आणि मग मला सांगितलं की 15 तारखेला मृत्यू त्याचा झाला आणि तो देखील त्यांच्या श्वसनामध्ये आहारातला हाड अडकल्यामुळे तो मृत्यू झाला अशी आतून बातमी आहे. आणि मग पत्र दिल्यानंतर माहितीच्या अधिकारामध्ये जे संचालक आहेत डॉक्टर त्रिपाठी, त्यांच्याकडनं ते उत्तर आलं की 17 तारखेला मृत्यू झाला, परंतु आज तागायत कुठलीही प्रेस नोट जिजामाता उद्यानाकडच्या प्रशासनाकडनं आलेली नाही किंवा आजपर्यंत त्यांनी जाहीर केलेलं नाही. का? ती छोटी घटना नाही ना. कारण शक्ती वाघ ज्यावेळी आला त्यावेळी जेवढी गाजावाजा केला त्याचा मृत्यू झाल्यावरती सांगणे ही जबाबदारी आहे उद्यानाच्या संचालकांची, पण ती सांगितली गेली नाही. आणि म्हणून माझा आरोप आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी काळवेरा आहे. मृत्यू झालेला लपवला गेला. बरं, मृत्यू झाला, शवविच्छेदनाचा अहवाल अजून आलेला नसं त्यांचं म्हणणं आहे. मग त्याची सतीगती का केली तुम्ही? जर शवविच्छेदनाचा अहवाल आला नाही तर त्याला अंत्यविधी देता कामा नये होता. तो त्याचा देह ठेवणं महत्वाचं होतं. त्याचबरोबर जर तुम्ही शवविच्छेदन केलं असेल तर त्याचं तुम्ही व्हिडिओ शूटिंग केलंय का, त्याचं तुम्ही इन कॅमेरा केलंय का? तर केलं असेल तर जाहीर करा, लोकांच्या मनातली शंका निघून जाईल. पण 8 दिवस झाले तुम्ही जाहीर करत ना, हे एक. दुसरं, शवविच्छेदनाचा अहवाल तुम्ही जाहीर करत नाही. 2, शवविच्छेदन झाल्याशिवाय तुम्ही त्याचा अंत्यविधी केलात, ही देखील चूक आहे. 3, प्रेस कोण नोट काढत नाही. 4, आणि वर ते सांगतात की आम्ही जाहीर करण्याकरता महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली. अरे, ह्या महापालिकेमध्ये 24 तासामध्ये भूखंडाच्या फाईल इथल्या तिथे होतात. एक अहवाल जाहीर करायला परवानगी द्यायला 8 दिवस लागतात का? आणि मग कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न चाललाय. कर्मचाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष, ते काय वैद्यकीय जे काय असतील त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष. आणि म्हणून यांनी मला असं वाटते की याबाबत ठोस कारवाई करणं गरजेचं आहे. माझी वनमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही एक चौकशी समिती नेमा आणि 8 दिवसामध्ये अहवाल त्याचा जाहीर करा. इतकंच नव्हे, यांनी आतापर्यंत त्यांना दिलेली ट्रीटमेंट ती सगळी पेपरवरती मागवा. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्याला फिट आली म्हणून तो अस्वस्थ झाला आणि तो गेला. मग तुमचे डॉक्टर काय करत होते? आणि बघा, मृत्यू हा अटळ आहे, पण कोणाच्या हलगर्जीपणामुळे जर मृत्यू झाला असेल तर त्याला त्याच्यावरती कारवाई होणं ही गरजेची आहे. कारण ह्याकरता मुंबईकर आपला कर रूपाने पैसे त्या जिजामाता उद्यानाच्या निगेकरता देत असतात, पर्यटकांच्या सेवेकरता देत असतात. त्यामुळे ह्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. आणि माझी वनमंत्र्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो आपल्या माध्यमातून, त्यांनी चौकशी समिती नेमावी.
तुम्ही वनमंत्र्यांकडे चौकशी समिती नेमायची मागणी करत आहात. मात्र 8 दिवस असं ज्या प्रकारे वाघाचा मृत्यू होतो. खरं तर भायखळा जो राणीची बाग म्हणजे सर्वांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेला आहे. यामध्ये पेंग्विन सुद्धा असतील. ज्यावेळेला आपण पाहतोय ते मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी सुद्धा तिथे केली होती त्यांना पाहण्यासाठी. मात्र अशा प्रकारे वाघाचा मृत्यू होणं हे लपवण्यामध्ये काय कारण असू शकतं? काय वाटतं तुम्हाला? तेच तर महत्वाची मेक आहे ना. म्हणूनच मी चौकशी समिती नेमायला सांगतोय. त्यांना जर काही जनाची नाही मनाची असेल तर त्याच्या मृत्यूचं कारण, त्याचा अहवाल, शवविच्छेदनाचं व्हिडिओ शूटिंग ताबडतोब त्यांनी जाहीर करावे. उगाच आरोपाला आरोप करण्याकरता आम्ही बसलेलो नाही आहेत. पण जी बातमी आम्हाला होती त्यांनी तर मृत्यू 17 तारखेला झाला म्हणून असं लेखी उत्तरात दिलंय. पण आम्ही का माहिती मागवली? कारण आमची माहिती होती की 15 तारखेला त्याचा मृत्यू झाला. ही बातमी आम्हाला दिली प्रथमेश जगतापला. तर त्यांनी मला सांगितलं, साहेब असा असा शक्ती वाघाचा मृत्यू झालेला, परंतु ती माहिती लपवण्यात आलेली आहे. म्हणून आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. तेव्हा त्यांना हे आम्हाला कळवावं लागलं की हा मृत्यू झालाय. पण अजूनही त्यांनी प्रेस नोट काढलेली नाही. काढले का प्रेस नोट? तुम्हाला माहिती दिलंय का त्यांनी आतापर्यंत 17 तारखेपासून? म्हणजे कुठेतरी लपवलं जाते. याच्यातच खरी मेक आहे. या संदर्भात तुम्ही आता राणीच्या बागेतील प्रशासनासोबत पाठपुरावा करणार आहात, केला आहे. तर तुम्हाला काही उत्तर मिळालंय का त्यावर? नाही, उत्तर मिळालं ना. म्हणजे जे माहितीच्या अधिकारात पाठवलं होतं त्याच्यामध्ये उत्तर आलं. तुम्हाला उत्तर दाखवतो मी. त्यांनी 17 तारखेला मृत्यू झाला म्हणून कबूल केलंय यामध्ये. कारण मृत्यू झालाय, पण जे कारण दिलेलं आहे ते खोटं आहे कारण. आम्हाला हवंय खरं कारण. त्याचा पाठपुरावा आम्ही करणार. एक प्रश्न असा देखील आहे, की ज्यावेळेला फेब्रुवारी 2020 मध्ये ज्यावेळेला शक्ती वाघ हे या राणी बागेमध्ये दाखल झालं, त्यावेळेला त्याच्यावरती देखभालीचा खर्च दिवसागणिक किती होता आणि आतापर्यंत किती खर्च? काय माहिती आहे तुमचं? बघा, मला एक परफेक्ट फिगर माहित नाही. परंतु माहिती अशी आहे की त्या वाघावरती दर महिन्याला 4 ते 5 लाख रुपये एवढा खर्च केला जात होता. नाही, आणि ते गरजेचं आहे, ते करणं पण आवश्यक आहे. परंतु एवढं आपण खर्च करत असताना त्याची निगा राखण्यामध्ये किंवा त्याच्या वैद्यकीय उपचारामध्ये आपल्याकडनं जर दिरंगाई झाली असेल तर अक्षम्य आहे ते. अक्षम्य आहे. कारण एका बाजूला बघा की बिबट्या दिवसा ढवळ्या सगळ्यांवरती हल्ले करतायत. गावागावामध्ये जाणाऱ्या, शेतांमध्ये वावरणाऱ्या, रानामध्ये जाणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ले करतायत. म्हणून वन विभागाला लोकांच्या मागणीनुसार त्यांना गोळ्या घालण्याची पाळी आलेली आहे. ते का? त्यांना अन्न मिळत नाही म्हणून ते आज गावागावामध्ये भक्ष्याच्या शोधामध्ये फिरतायत. म्हणजे एका बाजूला अन्न मिळत नाही म्हणून बिबट्या बाहेर येतो, नाईलाजाने त्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतात. तर दुसऱ्या बाजूला आपण आहारामध्ये त्यांना काहीतरी घालतोय आणि त्याला पालन पोषण करत असताना वाघाला आपण मृत्यूला कारणीभूत ठरतोय. किती विरोधाभास आहे बघा. म्हणजे याचाच अर्थ की मृत्यूचं कारण काहीतरी वेगळं आहे ते स्पष्ट होणं गरजेचं आहे. निश्चितच धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. पण आता प्रश्न येतो तो म्हणजे हे होते अजय चौधरी आणि मुळामध्ये ज्यांनी हे प्रकरण समोर काढलं ते अजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक प्रथमेश जगताप त्यांनी संपूर्ण माहिती गोळा केली. त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. नेमकं तुम्हाला याचं समजलं कसं की वाघाचा मृत्यू? मी स्वतः व्याघ्रप्रेमी असल्यामुळे अनेक व्याघ्रप्रेमी माझे मित्र आहेत. त्यांच्याकडून मला ही बातमी 15 तारखेला रात्री समजली. मी त्यानंतर साहेबांसोबत चर्चा केली आणि याची माहिती मिळवण्यासंदर्भात प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधला. तर त्यांनी पूर्वी माहिती दिली नसल्यामुळे आम्ही आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागवली आणि त्याच्यात आता त्यांनी कबूल केलं की 17 तारखेला त्याचा मृत्यू झालाय. मुळात माझी मागणी ही आहे की मृत्यू वाघाचा होणं हा नैसर्गिक आहे, पण ह्याचा मृत्यू नैसर्गिक झालाय की नाही याचं निदान कोण करणार? आणि माझं ठाम मत आहे, माझा आरोप आहे की प्राणी संग्रहालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे याचा मृत्यू झालाय. की ज्या प्राणी संग्रहालय म्हणजे वीर माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयाचे जे संचालक आहेत संजय त्रिपाठी, त्यांनाही माहिती आहे की हे व्याघ्र प्रकल्प राबवण्याकरता किती वर्ष संघर्ष करावा लागला, किती परवानग्या घ्याव्या लागल्या. नॅशनल झू अथॉरिटी पासून महाराष्ट्र राज्य झू अथॉरिटी पर्यंत किती परवानग्यांसाठी करावं लागलं आणि याच्याकरता माननीय
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याच्याकरता खूप प्रयत्न केला, खूप संघर्ष केलाय आणि त्याच्यानंतर आणलेल्या वाघाचा असा हलगर्जीपणामुळे मृत्यू होणं ही फार गंभीर बाब आहे. जसं आता साहेबांनी म्हटलं, की ते म्हणजे बिबट्याला लोकांवरती हल्ला करतोय म्हणून मारतंय. इथे उलटं झालंय. इथे लोकांनी वाघाचा मृत्यू म्हणजे लोकांनी वाघाचा जीव घेतलाय. याचं कारण काय आहे? म्हणजे त्याच्यावर निष्काळजीपणा करण्याचं कारण काय? मुंबई महानगरपालिका लाखो रुपये पगार देऊन तिथे कर्मचारी त्यांनी अपॉइंट केलेले आहेत राणीबागेमध्ये. तर या कर्मचाऱ्यांचं काम काय होतं? या सगळ्या प्राण्यांचं रक्षण करणं, संरक्षण करणं, संगोपन करणं याकरता त्यांच्यावरती म्हणजे लाखो रुपये त्यांच्या पगारावर खर्च केले जातात. या प्राण्यांकरता लाखो करोडो रुपये खर्च केले जातात. मग एवढं सगळं असताना हा निष्काळजीपणा होतो कसा? आणि याच्यासाठी जबाबदार कोण? याची तर चौकशी झाली पाहिजे. जसं आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे असं सुद्धा म्हणतात. यामध्ये तुम्ही ज्यावेळेला याचा पाठपुरावा करत होतात तेव्हा महाराष्ट्र कायद्याचा उल्लेख सुद्धा तुम्ही केला आहे. झू ऑथॉरिटी, सेंट्रल झू ऑथॉरिटीला वाघाच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती देणं गरजेचं असतं, तरी ते ईमेल द्वारे कळवलं. याबाबत काय सांगाल? ही फार गंभीर घटना आहे, की वाघाचा म्हणजे तो व्याघ्र प्रकल्पातला असो किंवा प्राणी संग्रहालयातला असो, वाघाचा मृत्यू झाल्यानंतर नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीला ही पहिली गोष्ट कळवावी लागते. त्या वाघाच्या झालेल्या मृत्यूबाबतचा त्यांना व्हिडिओ द्यावा लागतो. त्यांची परवानगी घ्यावी लागते. ह्या सर्व गोष्टी यांनी केल्यात की नाही याबाबतचा कुठचाही खुलासा ते प्राणी संग्रहालय करत नाही. मग हे न करण्यामागचं कारण काय? म्हणजे त्याचा मृत्यू झाल्यानंतरची जी प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे होती ऍज पर रूल ती त्यांनी आजपर्यंत का केली नाही? आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं जे काही म्हणजे दहन केलं असेल त्याचा व्हिडिओ काढला का? याच्या मागे कारण काय हे सगळं लपवण्याचं? ज्यावेळेला तुम्ही माहिती घेत होता त्यावेळेला या संदर्भामध्ये व्हिडिओ, फोटोज तुम्ही ज्या प्रकारे सांगत आहात की कुठलेही समोर आलेले नाहीये, मग यामागे कोणाचं दबाव आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, दबाव आहे की नाही माहित नाही, पण परंतु याच्यामध्ये हलगर्जीपणा झाला आणि निष्काळजीपणा आहे. म्हणजे स्वतःच्या कर्तव्यापासून दूर राहून हे सगळं केलं गेलं आहे आणि कर्तव्यामध्ये कसूर केला आहे असा माझा ठाम आरोप आहे, की ह्या सर्व गोष्टींची त्यांनी शहानिशा करायला हवी होती. या सर्व गोष्टी जाहीर करायला हव्या होत्या. शक्ती वाघ ज्यावेळेस प्राणी संग्रहालयात आणला गेला त्यावेळेस त्याचे खेळण्याचे पण व्हिडिओ महानगरपालिकेने ट्विट केलेत, फेसबुकवरती पोस्ट केले आहेत, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट केले आहेत. मग त्याचा मृत्यू झाला हे 8 दिवस लपवण्यामागचं कारण काय? शेवटचा प्रश्न की आता ज्या प्रकारे तुम्ही 8 दिवसांचा उल्लेख केलाय, ज्यावेळेला तुम्हाला कळलं वनमंत्र्यांकडे तुम्ही चौकशी केलीत का? किंवा त्यांना या संदर्भामध्ये माहिती दिली आहे? वनमंत्र्यांना याबाबतची माहिती आहे की नाही याबाबत मला कल्पना नाही. परंतु प्राणी संग्रहालयाचं असं म्हणणं आहे की टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी आणि महाराष्ट्र स्टेट झू अथॉरिटी यांना आम्ही ईमेलद्वारे कळवलंय. म्हणजे एका वाघाचा मृत्यू होतो ज्या वाघासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या तर नागरिकांचे करोडो रुपये खर्च झाले आहेत. त्याच्या मृत्यूचं फक्त त्यांनी ईमेलद्वारे कळवलंय. म्हणजे जी प्रक्रिया हे करायला पाहिजे होती, फॉलो करायला पाहिजे होती ती पण त्यांनी केली नाही. याचं कारण काय नेमकं? धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर आपण पाहतो या ठिकाणी प्रथमेश जगताप ज्यांनी या सगळ्यामध्ये प्रकरण समोर काढलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की एकंदरीत माहिती अधिकार असेल आणि त्या सगळ्यामध्ये त्यांनी पाठपुरावा करत एकंदरीत राणीच्या बागेतील शक्ती वाघ होता ज्याचा मृत्यू झाला, ती बातमी समोर आली. आता या सगळ्यावरती राणी बागेतील प्रशासनाचं एकंदरीत म्हणणं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन ऑफ द स्टोरीसह मी पाटील, मुंबई.